Good morning student, standard 12th, subject physics, mechanical properties of fluids. In previous video, we have to see coefficient of viscosity, then we have to see the velocity gradient. In coefficient of viscosity, we have to see that viscous force which is directly proportional to the area of the layer and which is also directly proportional to the velocity gradient. आता या ठिकाणी परत आपण कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीची डेफिनेशन भेटली होती. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी कॅन बी डिफाईन ॲज सांगितलं होतं विस्कस फोर्स पर युनिट एरिया, पर युनिट काय सांगितलं होतं त्या ठिकाणी वेलॉसिटी ग्रेडियंट. त्याचं एसआय युनिट बघितलं होतं. ते एसआय युनिट आपल्याला मिळालं होतं न्यूटन सेकंद पर काय मिळालं होतं त्या ठिकाणी मीटर स्क्वेअर. देन वी हॅव टू टेकन द पॉईंट वेलॉसिटी ग्रेडियंट घेतला होता. वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे सांगितलं होता रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ काय सांगितलं होतं त्या ठिकाणी डिस्टन्स मेजर फ्रॉम द काय घेतलं होतं त्या ठिकाणी स्टेशनरी लेअर आणि दिस इज कॉल्ड ॲज घेतलं होतं त्या ठिकाणी वेलॉसिटी ग्रेडियंट. टुडे वी हॅव टू सी न्यू पॉईंट दॅट इज द स्टोक्स लॉ. आता स्टोक्स लॉ आपण जर घेतला इन 1845 सर त्या ठिकाणी जॉर्ज स्टोक्स स्टेटेड द लॉ गिव्स द काय सांगितलं त्या ठिकाणी विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन काय सांगितलं त्या ठिकाणी स्पेरिकल ऑब्जेक्ट फॉलोइंग थ्रू विस्कस मीडियम. म्हणजे इथं फिगर तुम्हाला दिसत्या त्या फिगरमध्ये काय दिसते विस्कस मीडियम दिसते आणि त्या विस्कस मीडियममध्ये जे असणारा जो लिक्विड आहे त्या मीडियममध्ये आपण काय करणार एक स्पेरिकल बॉक्स त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सोडणार आहे. बॉक्स सोडल्यानंतर त्याच्यावर काय होतं त्या ठिकाणी विस्कस फोर्स त्या ठिकाणी ॲक्ट होत असते. काय सांगते स्टोक्स लॉ स्टेट्स दॅट सांगितलेला आहे फोर्स ॲक्टिंग ऑन अ स्मॉल स्पियर. म्हणजे तिथं जो स्पियर त्या ठिकाणी विस्कस फोर्समध्ये चाललेला आहे तो स्पियर जो आहे फॉलोइंग थ्रू काय सांगितलं त्या ठिकाणी विस्कस मीडियम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द. म्हणजे तिथं जे एफ दिसते विस्कस त्यामध्ये आपण त्या ठिकाणी फोर्स घेतला. हा विस्कस फोर्स इथं आपण काय म्हणून एफ दिला. विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कुणाला आला तर तिथे रेडियस ऑफ द स्पियर. म्हणजे जो स्पियर आहे त्या स्पियरला रेडियस जे असतात त्या रेडियसला काय सांगितलं त्या ठिकाणी तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्यानंतर कुणाला सांगितलं इट्स वेलॉसिटी. म्हणजे तो स्पियर जो आहे तो विस्कस फोर्स विस्कस लिक्विडमध्ये जो घेतलेला आहे तरी त्याला असणारी जी वेलॉसिटी त्या वेलॉसिटीवर तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. वेलॉसिटी ऑफ द काय सांगितलं वेलॉसिटी थ्रू द फ्लुइड अँड काय सांगितलं त्या ठिकाणी कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी जी डिनोटेड बाय द लेटर आपण काय म्हणतो त्या ठिकाणी इटा असं म्हणतो. म्हणजे दिस विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाला रेडियस ऑफ स्पियरला आलं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेलॉसिटी आलं थ्रू द फ्लुइड म्हटले आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी फ्लुइड. म्हणजे आम्ही काय लिहिलं एफ पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर पी आणि काय लिहिलं त्या ठिकाणी इटा. आता आपल्याला काय करायचं हा प्रोपोर्शनल साईन काढायचा आहे समथिंग कॉन्स्टंट घ्यायचं आहे म्हणून आपण इथं लिहूया एफ पी घेतलं आणि हा जो कॉन्स्टंट काढला तर तिथं व्हॅल्यू काय घेणार आहे त्या ठिकाणी 6 पाय इटा आणि काय मिळालं त्या ठिकाणी आर आणि पी. हा मला कोणाचा फॉर्म्युला मिळाला त्या ठिकाणी विस्कस फोर्स मिळाला. म्हणजे जो इम्पेरिकली कॉन्स्टंट जो आपण घेणार आहे त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती घेणार आहे आपण त्या ठिकाणी 6 पाय असं घेणार. मग वी हॅव टू गेट द फॉर्म्युला काय मिळाला एफ व्हीची एफ पी विच इज इक्वल टू काय मिळाला 6 पाय इटा आर पी मिळालं. इटा म्हणजे काय सांगितलं कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. आर म्हणजे काय सांगितलं त्या ठिकाणी रेडियस सांगितले त्या स्पेअरची आणि पी म्हणजे काय सांगितलं त्या ठिकाणी स्पीड आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणजे वेलॉसिटी थ्रू द काय सांगितलं त्या ठिकाणी फ्लुइड जे आहे ते आपण घेतलेले आणि मग आपल्या अशा पद्धतीनं दिस इज द एक्सप्रेशन फॉर द काय म्हटलं त्या ठिकाणी विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन काय घेतलं त्या ठिकाणी स्पेरिकल ऑब्जेक्ट घेतलेलं आहे मुव्हिंग थ्रू काय सांगितलं त्या ठिकाणी विस्कस मिळेल. म्हणजे दिस एक्सप्रेशन गिव्स द काय म्हटलं आपल्याला त्या ठिकाणी विस्कस फोर्स मिळाले ॲक्टिव्ह ऑन अ स्पेरिकल ऑब्जेक्ट मुव्हिंग थ्रू काय घेतलं त्या ठिकाणी विस्कस मिळेल. आता हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपण काय करू शकतोय डायमेन्शनल ॲनालायसिसनं सुद्धा त्या ठिकाणी तो फाइंड आउट करू शकतो. वी हॅव टू सी इन द स्टोक्स लॉ दॅट इज काय घेतलं होतं त्या ठिकाणी एफ व्ही दॅट इज विस्कस फोर्स विच इज इक्वल टू 6 पाय इटा आर आणि काय घेतलं होतं त्या ठिकाणी व्ही. दिस फॉर्म्युला वी हॅव टू एस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी बाय युजिंग द काय करणार आहे त्या ठिकाणी डायमेन्शनल ॲनालायसिस. मीन्स आम्ही काय सांगणार हिन्स दॅट इज धिस विस्कस फोर्स एफ व्ही विच इज इक्वल टू के घेऊया इटाचा इंडायसिस किती घेऊया ए आरचा इंडायसिस काय घेऊया बी आणि व्ही हॅविंग इंडायसिस काय घेऊया त्या ठिकाणी सी. म्हणजे ए बी सी ह्या ज्या आहेत त्या काय घेतल्या त्यांच्या पॉवर्स आपण या ठिकाणी घेतलेल्या आहे. फेअर के इज घ्यायचं आहे तो वेअर के इज काय घेतला त्या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ काय घेतला त्या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी घेऊया.
कॉन्स्टंट ऑफ अ प्रोपोर्शनॅलिटी. अँड ए बी जे आहेत ते कसे आहेत त्या ठिकाणी रॅशनल नंबर्स दिसले. म्हणजे इथं आपल्याला ए दिसतोय, बी दिसतोय, सी दिसतोय, आर काय त्या ठिकाणी रॅशनल नंबर. आणि मग आपण काय करूया इक्वेटिंग त्या ठिकाणी डायमेन्शन्स ऑन द काय करूया त्या ठिकाणी बोथ साईड. आता डायमेन्शन इक्वेटिंग बोथ साईड म्हणजे काय घेऊया, पहिल्यांदा आपण एफ व्हीचे म्हणजे आपल्या फोर्सचे डायमेन्शन्स लिहूया. एफ व्ही म्हणजे विस्कस फोर्स, विस्कस फोर्सचे डायमेन्शन L1 M1 टी रेस टू काय लिहूया त्या ठिकाणी -2 विच इज इक्वल टू के कॉन्स्टंट टर्म आहे. इटा म्हणजे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, त्याचे जे डायमेन्शन आहेत L रेस टू -1 M रेस टू काय घेतलं 1 टी रेस टू काय घेतलं -1 आणि त्याची पॉवर किती कन्सिडर केली आहे ए. त्यानंतर काय घेऊया त्या ठिकाणी आरचे डायमेन्शन काय येणार L1 येणार, पॉवर किती आहे त्या ठिकाणी बी M0 T0. वेलॉसिटीचे डायमेन्शन L1 घेतला, M0 घेतला, टी रेस टू -1 घेतला आणि त्याची पॉवर किती घेतली त्या ठिकाणी सी घेतली. आता परत काय करूया इक्वेटिंग टर्म करूया. हेन्स काय घेतलं हा L1 धिस M1 टी रेस टू काय घेतला -2 विच इज इक्वल टू के. आता हे ए ना आत मल्टिप्लाय करूया. L रेस टू काय आलं त्या ठिकाणी -a, M रेस टू a, टी रेस टू -a आला. हेन्स L रेस टू 1 बीला मल्टिप्लाय केल्यावर बी आला. ह्या सी ना आत मल्टिप्लाय केलं LC M0 इंटू सी 0 आला आणि टी रेस टू -1 इंटू सी काय आला त्या ठिकाणी -c. हेन्स काय आलं त्या ठिकाणी L1 M1 टी रेस टू -2 विच इज इक्वल टू के. आता ए रेस टू एम इंटू काय म्हणतो ए रेस टू एन विच इज इक्वल टू ए रेस टू एम प्लस काय म्हणतो एन. म्हणजे इथं बेस कसा आहे त्या ठिकाणी सेम आहे. आम्ही इंडायसेसची काय करतो बेरीज सेम इथं घ्यायचं. हा बेस सेम आहे म्हणजे एल हा बेस घेतला तर इंडायसेसची बेरीज म्हणजे -a, हा प्लस काय घेतला बी घेतला आणि हा प्लस काय घेतला त्या ठिकाणी सी म्हणजे L रेस टू -a प्लस बी प्लस सी घेतला. M रेस टू एमची एकच टर्म आहे देअरफॉर यू हेअर टू हॅव टेकन ए घेतला. टीची पॉवर ह्याची पॉवर किती आहे -a प्लस -c म्हणजे प्लस मायनस मायनस आणि काय आला त्या ठिकाणी सी. म्हणजे वी हॅव टू गेट द फॉर्म्युला काय मिळाला त्या ठिकाणी L1 M1 टी रेस टू -2 के L रेस टू -a प्लस बी प्लस सी M रेस टू a आणि टी रेस टू -a मायनस सी मिळालं. आता काय करायचं आहे हेन्स कम्पेरिंग घ्यायचं त्या ठिकाणी. कम्पेरिंग द डायमेन्शन्स ऑफ द काय घ्यायचं त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग क्वांटिटीज ऑन काय म्हटलं त्या ठिकाणी बोथ साईड. आता बोथ साईड आपण घेतल्या तर इथं काय दिसतंय इथं पण यल आहे इथं पण टर्म यल आहे. त्यांची पॉवर जे आहेत त्या पॉवर आपण काय करायचं त्या ठिकाणी कम्पेअर करायचे. आता पॉवर कम्पेअर केली एलची पॉवर किती आहे त्या ठिकाणी 1 आहे म्हणून 1 लिहिलं आणि इकडे एलची पॉवर काय आहे -a प्लस बी प्लस काय मिळालं त्या ठिकाणी सी. एमची पॉवर किती आहे 1 आहे विच इज इक्वल टू एमची पॉवर इकडे किती आहे ए आहे आणि त्यानंतर इथं टीची पॉवर किती आहे -2 आणि इकडे टीची पॉवर किती आहे -a -c. म्हणजे आपण काय केलं कम्पेअरिंग द पॉवर्स आपण घेतल्या ऑन बोथ साईड. आता याच्यावरून आम्हाला काय मिळालं एची व्हॅल्यू किती मिळाली त्या ठिकाणी 1 मिळाली. ही एची व्हॅल्यू 1 आपण ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं तर इक्वेशन काय होते बघा -2 मायनस एची व्हॅल्यू किती घेतली 1 मायनस काय आला त्या ठिकाणी सी. हेन्स -2 हा -1 इकडे घेतला लेफ्टला +1 झाला हा काय झाला त्या ठिकाणी -c झाला. आता पुढची पायरी काय घेणार आपण हेन्स नेक्स्ट स्टेप -2 + 1 काय आला त्या ठिकाणी -1 विच इज इक्वल टू -c. हा मायनस मायनस कॅन्सल झाला म्हणजे सी हॅविंग व्हॅल्यू काय मिळाली आम्हाला त्या ठिकाणी 1 मिळाली. आता इक्वेशन 1 काय मिळालं होतं 1 इज इक्वल टू -a प्लस बी प्लस सी. आता त्याच्यामध्ये आपण एच आणि सीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. हेन्स 1 इज इक्वल टू ए हॅविंग व्हॅल्यू 1 प्लस बी प्लस सी हॅविंग व्हॅल्यू किती घेतली 1. हेन्स काय आलं -1 + 1 कॅन्सल विथ इच अदर 1 इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी बी. म्हणजे हिअर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली ए इज इक्वल टू 1 मिळालं बी इज इक्वल टू सुद्धा काय मिळालं त्या ठिकाणी 1 मिळालं आणि सी इज इक्वल टू सुद्धा काय मिळालं त्या ठिकाणी 1 मिळालं. म्हणजे काय मिळालं व्हॅल्यू ए इज इक्वल टू 1 बी इज इक्वल टू 1 आणि सी इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी 1 घेतलं. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या काय करायच्या मागाचे जे इक्वेशन होतं त्या इक्वेशनमध्ये आपण त्या काय करायचं सबस्टिट्यूट करायचं. म्हणजे आम्हाला इक्वेशन काय होतं त्या ठिकाणी एफ व्ही
विच इज इक्वल टू काय होतं के होतं, इटा रेस टू काय होता ए होता, आर रेस टू काय होता बी होता आणि व्ही रेस टू काय होता त्या ठिकाणी सी होता. आता इथं व्हॅल्यू ठेवूया. हेन्स एफ व्ही विच इज इक्वल टू के घेतला, इटा एची पॉवर किती आल्या त्या ठिकाणी 1 आल्या, आर बीची पॉवर किती आल्या 1 आल्या आणि व्ही सीची पॉवर किती आल्या त्या ठिकाणी 1. म्हणजे आम्हाला काय मिळालं एफ व्ही विच इज इक्वल टू के इटा आर आणि काय मिळालं त्या ठिकाणी 1. आता इथं इटाची व्हॅल्यू 1, आरची व्हॅल्यू इटाची पॉवर 1 आहे, आरची पॉवर 1 आहे, व्हीची पॉवरसुद्धा किती आहे 1 आहे. पण आम्ही एफ व्ही इज इक्वल टू के इटा आर बी असं लिहिलेलं आहे. आणि हा जो व्हॅल्यू के जे आपण घेतलेला आहे हा कॉन्स्टंट आहे आणि ह्या प्रोपोर्शनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू आम्ही फाइंड आउट केली आणि आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली. हेन्स एफ व्ही विच इज इक्वल टू 6 पाय इटा आर व्ही हे आपण काय केलं त्या ठिकाणी डायमेन्शनली प्रूफ केलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट आपण काय घेणार आहे टर्मिनल व्हेलॉसिटी. आता इथं आपण फिगर जर बघितली तर त्या फिगरमध्ये काय दिसतंय एक स्मॉल स्पिअर आहे आणि तो स्पिअर काय आलेला आहे आपण जे इथे विस्कस लिक्विड आहे त्याच्यामध्ये आपण प्रोनोट केलेलं आहे. म्हणजे काय सांगितलं कन्सिडर अ स्पेरिकल ऑब्जेक्ट फॉलोइंग थ्रू काय सांगितलं त्या ठिकाणी विस्कस फ्लुइड फोर्स एक्सपेरियन्स्ड बाय ड्युरिंग इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी डाऊनवर्ड मोशन. म्हणजे तो काय दिसणार नाही हा स्पेरिकल बॉल आहे तो विस्कस फ्लुइडमध्ये आपण त्या ठिकाणी सोडल्यानंतर हा या विस्कस फ्लुइडमध्ये तिथे गेले. आता त्याच्यावर आम्हाला काय दिसतंय त्या ठिकाणी वेगवेगळे फोर्सेस दिसतात. एक फोर्स दिसते तुम्हाला विस्कस फोर्स त्या ठिकाणी दिसते, एक त्या ठिकाणी थ्रस्ट फोर्स दिसते, एक त्या ठिकाणी डाऊनवर्ड फोर्स दिसते. आता फर्स्ट आपण जर घेतलं तर विस्कस फोर्स आपण घेतो. हे जे विस्कस फोर्स आहे विच इज डिनोटेड बाय द लेटर आपण काय करू मगाशी घेतलं होतं विस्कस फोर्स जो आपण एफ व्ही असं म्हटलं होतं. हा एफ व्ही काय वाला आहे त्या ठिकाणी ऍक्ट्स इन द काय सांगितलं त्या ठिकाणी अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे तुम्हाला इथं जर बघितलं हा विस्कस फोर्स आपण सांगितले सॉरी इथं हा विस्कस फोर्स आहे तो विच इज ऍक्टिंग इन द काय सांगितलं त्या ठिकाणी अपवर्ड डायरेक्शनमध्ये असणार आहे. आणि मग सांगितलं इट मॅग्नेट्यूड गोज ऑन इन्क्रीजिंग म्हणजे याचा मॅग्नेट्यूड काय होणार आहे गोज ऑन इन्क्रीजिंग विथ इन्क्रीज इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी व्हेलॉसिटी. म्हणजे जशी त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाईल तसं मॅग्नेट्यूड सुद्धा त्याचा काय होत जाणार आहे त्या ठिकाणी गोज ऑन काय सांगितलं त्या ठिकाणी इन्क्रीजिंग. म्हणजे विस्कस फोर्स विच इज ऍक्टिंग इन काय सांगितलं त्या ठिकाणी अपवर्ड डायरेक्शन. दुसरं तुम्हाला दिसतंय या ठिकाणचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिसते हे जे आम्हाला या ठिकाणी दिसते हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच इज ऍक्टिंग इन द काय होणार आहे त्या ठिकाणी डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ते ऍक्ट होणार आहे. म्हणजे हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच कोण आहे हा नथिंग बट कोण घेतला त्या ठिकाणी वेट घेतला म्हणजे आपण या ठिकाणी डब्ल्यू घेतला. वेट ऑफ द जो स्पिअर आहे त्या स्पिअरचं जे वेट आहे त्या वेटचा फॉर्म्युला असतो डब्ल्यू इज इक्वल टू एम जी. त्यातला जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विच इज ऍक्टिंग इन द काय असते त्या ठिकाणी डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणून आपण तिथं काय सांगितलंय ग्रॅव्हिटेशनल फोर्स और इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी वेट डिरेक्टेड काय सांगितलं त्या ठिकाणी डाऊनवर्ड सांगितलं. आणि एक तिसरं फोर्स तुम्हाला दिसतंय बियर्ड फोर्स किंवा ज्याला आपण काय म्हटले अपथ्रस्ट फोर्स घेतले. म्हणजे हे जे तुम्हाला दिसते बियर्ड फोर्स असेल किंवा अपथ्रस्ट फोर्स असेल त्याची डायरेक्शन कशी आहे त्या ठिकाणी अपवर्ड डायरेक्शनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जाताना दिसते. आता इथं आपल्याला काय करायचं तर आम्ही सांगणार आहे जेवढं टोटल अपवर्ड फोर्स असेल म्हणजे जो आपल्याला हा स्पिअर जो आहे हा स्पिअर काय करायचा इक्विलिब्रियम पोझिशनला आणायचं असेल तर जेवढं टोटल अपवर्ड फोर्स असेल तेवढंच काय असणार आहे त्या ठिकाणी टोटल डाऊनवर्ड फोर्स. म्हणजे टोटल अपवर्ड फोर्सला टोटल डाऊनवर्ड फोर्स काय करणार आहे त्या ठिकाणी बॅलन्स करणार. मग पुस्तकामध्ये काय सांगितलंय नेट डाऊनवर्ड फोर्स इज काय सांगितलंय त्या ठिकाणी गिव्हन बाय. आता नेट डाऊनवर्ड फोर्स कसं गिव्हन बाय मिळालं हा नेट गिव्हन फोर्स म्हणजे काय घेतलं त्या ठिकाणी एफ घेतलं. आता इथं काय दिसतंय हे अपथ्रस्ट फोर्स आपण म्हणणार आहे ज्याला आपण त्या ठिकाणी एफ यू असं म्हणूया. विस्कस फोर्स आहे त्याला आपण काय म्हणूया त्या ठिकाणी एफ व्ही म्हणूया. आणि डाऊनवर्ड फोर्स जे आहे त्या डाऊनवर्ड फोर्सला आम्ही काय म्हणणार या ठिकाणी एफ जी असं त्या ठिकाणी. आता हे नेट फोर्स जर काढायचं असेल तर हे नेट डाऊनवर्ड फोर्स कसं घेणार आहे एफ इज इक्वल टू हा एफ जी घेणार आहे मायनस काय होणार त्या ठिकाणी अपथ्रस्ट फोर्स प्लस काय घेणार आहे त्या ठिकाणचं असणार आपलं अपथ्रस्ट फोर्स आणि काय होणार आहे त्या ठिकाणी विस्कस फोर्स. या दोघांची काय करणार आहे आपण बेरीज. म्हणजे इथं असणार हा विस्कस फोर्स प्लस काय घेणार अपथ्रस्ट फोर्स आणि ह्याला डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे ह्याची दिशा काय होणार आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच आम्ही डाऊनवर्ड फोर्स जे आहे गिव्हन बाय आपल्याला जो सांगितलेलं आहे त्याची व्हॅल्यू काय सांगितली एफ इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी एफ जी मायनस इन ब्रॅकेट एफ पी प्लस काय घेतलं त्या ठिकाणी एफ यू. त्यातलं एफ यू मीन्स काय झालं त्या ठिकाणी विस्कस फोर्स आहे आणि एफ यू विध काय घेतलं त्या ठिकाणी अपथ्रस्ट फोर्स घेतलेला आहे. एफ जी विध काय घेतलं त्या ठिकाणी वेट आपण घेतलेलं आहे त्या ठिकाणी स्पिअरचं किंवा ज्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं त्या ठिकाणी म्हणणार. is responsible for initial increase in the velocity among the given forces Fg and Fu
आर काय सांगणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट, म्हणजे अपथ्रस्ट फोर्स आणि तिथं असणारं वेट फोर्स म्हणजे आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे ते कसे आहेत त्या ठिकाणी कॉन्स्टंट आहेत. पहिली एफ सांगितले, एफ म्हणजे काय सांगितलं, विस्कस फोर्स इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इट्स काय सांगितले त्या ठिकाणी व्हेलॉसिटी, म्हणजे आम्ही काय सांगितलं इथं असणारा अपथ्रस्ट फोर्स ज्याला आपण एफ असं म्हटलंय, जे आपलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स एफ जी म्हटलेलं आहे ते दोन्ही कसे आहेत त्या ठिकाणी कॉन्स्टंट आहेत. मात्र बदलणारा फोर्स कोण आहे त्या ठिकाणी विस्कस फोर्स आहे. हा विस्कस फोर्स मगाशीच आपण सांगितलं की जे अपवर्ड फोर्स आहे आणि त्याचा मॅग्निट्यूड काय होतं त्या ठिकाणी चेंजेस होत जातोय विथ इन्क्रीज इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी व्हेलॉसिटी, म्हणजे जर तिथं विस्कस फोर्स इन्क्रीज झालं तर त्याची व्हेलॉसिटी सुद्धा काय होते त्या ठिकाणी वाढत जाते विथ इन्क्रीज इट काय सांगितलं त्या ठिकाणी व्हेलॉसिटी. द स्टेज इज रिच्ड व्हेन द नेट फोर्स एफ बिकम्स काय होणार आहे त्या ठिकाणी 0, जे एक कंडिशन येणार आहे त्यावेळेला हा नेट फोर्स बिकम्स काय होणार आहे त्या ठिकाणी 0 होणार आहे. जर नेट फोर्स बिकम्स 0 झाला तर दिस एफ व्हॅल्यू काय झाली 0, मीन्स वी हॅव टू गेट व्हॅल्यू काय होणार 0 इज इक्वल टू एफ जी मायनस इन ब्रॅकेट काय सांगितलं एफ व्ही प्लस काय सांगितलं त्या ठिकाणी एफ यू. हा एफ व्ही प्लस एफ यू आपण लेफ्टला गेलं तर काय होणार आहे एफ व्ही मायनस काय सॉरी एफ व्ही प्लस काय घेतलं एफ यू विच इज इक्वल टू काय मिळालं आम्हाला त्या ठिकाणी एफ जी मिळालं. म्हणजे टोटल डाऊनवर्ड फोर्स जे आहे त्या टोटल डाऊनवर्ड फोर्सला हा टोटल अपवर्ड फोर्सनं काय केलं त्या ठिकाणी बॅलन्स केलेलं आहे. म्हणजे आम्ही काय लिहिलं एफ जी विच इज इक्वल टू एफ व्ही प्लस काय घेतलं त्या ठिकाणी एफ यू घेतलं. डाऊनवर्ड व्हेलॉसिटी रिमेन्स काय झालं त्या ठिकाणी कॉन्स्टंट आणि दिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज काय म्हटलं आपण त्या ठिकाणी टर्मिनल व्हेलॉसिटी असं म्हटलेलं आहे. म्हणजे आफ्टर दॅट काय झालं डाऊनवर्ड व्हेलॉसिटी रिमेन्स काय झाली त्या ठिकाणी कॉन्स्टंट झाली आणि ही जी डाऊनवर्ड व्हेलॉसिटी कॉन्स्टंट जी झालेली आहे दिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड व्हेलॉसिटी इज नोन एज आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी टर्मिनल व्हेलॉसिटी असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. म्हणजे आपण इथं काय सांगू शकतोय ऑब्वियसली ऑनवर्ड्स द विस्कस फोर्स एफ इज ऑल्सो काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट. आता आपण काय घेतलंय हा स्पिअर घेतलाय, कन्सिडर काय घेतलं त्या ठिकाणी स्पिअर घेतलाय. फॉलोइंग थ्रू कशामध्ये घेतलाय त्या ठिकाणी विस्कस फ्लुइडमध्ये तो फॉलो व्हायला लागलेला आहे. आता कशामुळं अंडर द काय सांगितलं त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी थ्रू अ विस्कस फ्लुइड वी हॅव टू शोन इन द काय घेतलंय त्या ठिकाणी फिगर. मग आपण काय सांगणार आहे लेट आपण घेतलं आर मी काय घेणार आहे त्या ठिकाणी रेडियस ऑफ द काय घेऊया त्या ठिकाणी स्पिअर. आर मी काय घेतलं त्या ठिकाणी रेडियस ऑफ द काय घेतली त्या ठिकाणी स्पिअर घेतलं. लेट एम मी काय घेतलं त्या ठिकाणी मास घेतलं. एम बी काय घेणार आहे त्या ठिकाणी मास घेणार आहे आणि रो बी काय घेणार आहे त्याची डेन्सिटी. कळते काय बघा आम्ही काय सांगितलं लेट द रेडियस ऑफ स्पिअर बी काय सांगितलं त्या ठिकाणी आर सांगितलं, स्पिअरचं मास किती सांगितलं त्या ठिकाणी एम सांगितलं आणि त्या स्पिअरची जी डेन्सिटी आहे ती काय सांगितली डेन्सिटी रो सांगितलं. लेट द डेन्सिटी ऑफ द मीडियम आपण घेणार. आता इथं डेन्सिटी ऑफ द मीडियम जी दाखवलेली आहे ती सिग्मा या अक्षराने दाखवल्या सिग्मा इथं काय सांगितलं त्या ठिकाणी डेन्सिटी ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी मीडियम. बेन काय घेणार आहे इटा बेन घेणार आहे कोइफिशिएंट ऑफ काय घेणार त्या ठिकाणी विस्कोसिटी. जी इटा बेन काय आलं त्या ठिकाणी कोइफिशिएंट ऑफ काय आलं त्या ठिकाणी विस्कोसिटी. फेअर द स्पिअर अटेन्स काय सांगितलं त्या ठिकाणी टर्मिनल व्हेलॉसिटी द टोटल डाऊनवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द स्पिअर जे आहे विच इज बॅलन्स्ड बाय द काय सांगितलं त्या ठिकाणी टोटल अपवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द काय सांगितलं स्पिअर. मग अशी मी सांगितलं की या ठिकाणी हा स्पिअर जो आहे अटेन्स काय सांगितलं त्या ठिकाणी इक्विलिब्रियम पोर्शन, म्हणजे समतोल स्थितीमध्ये तो पाहिजे असेल इक्विलिब्रियम पोर्शनला पाहिजे असेल तर जेवढं टोटल काय आहे त्या ठिकाणी अपवर्ड फोर्स जे आहे जेवढं आहे तेवढंच काय असणार आहे त्या ठिकाणी टोटल डाऊनवर्ड फोर्स असणार. म्हणजे ते दोन्ही एकमेकाला काय करणार आहे त्या ठिकाणी एकमेकाला बॅलन्स करणार. म्हणून आपण इथं लिहूया हेन्स टोटल अपवर्ड फोर्स विच इज इक्वल टू काय घेऊया आपण त्या ठिकाणी टोटल डाऊनवर्ड फोर्स. आता फिगरमध्ये दिसतंय हा जेवढा टोटल अपवर्ड आहे तेवढाच टोटल डाऊनवर्ड. आता टोटल डाऊनवर्ड फोर्स म्हणजे कोण दिसतंय आम्हाला त्या ठिकाणी एम जी दिसते. म्हणजे टोटल डाऊनवर्ड फोर्स आम्ही काय लिहिलं त्या ठिकाणी एम जी आणि टोटल अपवर्ड फोर्समध्ये काय दोघं जण आहेत एक फोर्स कुठला आहे विस्कस फोर्स आणि अनदर फोर्स कोणता आहे त्या ठिकाणी अपथ्रस्ट फोर्स. म्हणून आपण इथं काय लिहूया एफ यू प्लस काय लिहिलं त्या ठिकाणी एफ लिहिलं. आता एफ यू म्हणजे काय म्हटलं त्या ठिकाणी अपथ्रस्ट फोर्स असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे किंवा ज्याला आपण
बुऑयंट फोर्स असं म्हटलेलं आहे आणि FV म्हणजे म्हटलेलं आहे विस्कस फोर्स. मग अशा आपण स्टोक्स लॉमध्ये विस्कस फोर्सची व्हॅल्यू काढलेली होती. तर विस्कस फोर्सची व्हॅल्यू काय मिळाली होती आम्हाला 6 पाय ईटा आणि काय मिळालं होतं RV मिळालं. वेअर ईटा विथ द कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, R विथ द रेडियस ऑफ द स्फिअर म्हटलं होतं आणि V विथ काय घेतलं होतं त्या ठिकाणी व्हेलॉसिटी घेतली. विच इज इक्वल टू आता काय झालं इथला आपल्याला टोटल काय करायचं इथला आता आपल्याला अपथ्रस्ट फोर्स काढायचा. मग अशा मी सांगितलं होतं की अपथ्रस्ट फोर्स आणि तिथं असणारं जे आमचं टोटल डाऊनवर्ड फोर्स आहे हे दोन्ही कॉन्स्टंट आहे. म्हणजे इथं आम्हाला M ची किंमत पहिल्यांदा काढली पाहिजे. मग M ची किंमत काढायची असेल तर हा काय त्या ठिकाणी स्फिअर आहे. हा स्फिअर आहे. स्फिअरचा व्हॉल्यूम जो असतो त्या व्हॉल्यूमची व्हॅल्यू काय येते त्या ठिकाणी 4/3 पाय R काय घेतलं त्या ठिकाणी Q घेतलं. R विथ द रेडियस ऑफ स्फिअर. मग आम्हाला डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. डेन्सिटी इज इक्वल टू आम्ही काय म्हणतो त्या ठिकाणी मास अपॉन काय म्हणतो त्या ठिकाणी व्हॉल्यूम असतो. आणि जर मला या स्फिअरचं काय काढायचं असेल मास काढायचं असेल तर मी काय करणार डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम विच इज इक्वल टू काय घेणार त्या ठिकाणी मास घेणार. म्हणजेच मला आता इथं हा व्हॉल्यूम जो आहे त्या व्हॉल्यूमची किंमत मी इथे ठेवली तर व्हॅल्यू काय होणार रो येणार इनटू काय घेतलं 4/3 पाय RQ विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी मास. आणि मग ही जी मासची व्हॅल्यू आहे मी टू सबस्टिट्यूट काय करणार आहे इथं आपण सबस्टिट्यूट करू शकतो. म्हणजे मासची व्हॅल्यू काय मिळाल्यानंतर 4/3 पाय RQ हा रो झाला आणि इनटू काय येणार आहे त्या ठिकाणी GN. म्हणजे आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली 4/3 पाय RQ रो इनटू काय मिळाले त्या ठिकाणी G. तीच सेम व्हॅल्यू आपल्याला इकडे मिळणार आहे फक्त टोटल अपवर्ड फोर्समध्ये येत असताना तिथं डेन्सिटी ऑफ आपण काय घेतलं मीडियमची आहे ती काय घेतल्या सिग्मा घेतल्या. Here we have to written 4/3 पाय RQ सिग्मा इनटू काय येणार आहे त्या ठिकाणी G येणार. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला 4/3 पाय RQ सिग्मा काय मिळाला G प्लस 6 पाय ईटा RV विच इज इक्वल टू 4/3 पाय RQ रो इनटू काय झालं त्या ठिकाणी G. आता आपण काय करूया ह्या ज्या टर्म आहेत 4/3 च्या ते एका बाजूला घेऊया. हेच काय घेतलं 6 पाय ईटा काय घेतलं त्या ठिकाणी RV विच इज इक्वल टू 4/3 पाय RQ रो इनटू G आणि मायनस 4/3 पाय RQ सिग्मा इनटू काय मिळालं आम्हाला त्या ठिकाणी G मिळालं. आता हा जर मिळाला तर आपण याच्यावर कॉमन काढू शकतो. हेच काय मिळालं 6 पाय ईटा RV विच इज इक्वल टू कॉन्स्टंट काय दिसते 4/3 हे इथं दिसते. परत काय दिसते पाय हा पाय लिहिला. त्यानंतर काय दिसते त्या ठिकाणी RQ इथं पण RQ आहे RQ घेतलं. हा G ची कॉन्स्टंट दिसतोय मग हा G घेतला आणि इन ब्रॅकेटमध्ये काय म्हणणार रो मायनस काय घेतलं त्या ठिकाणी सिग्मा. म्हणजे व्हॅल्यू काय मिळाली आम्हाला त्या ठिकाणी 6 पाय ईटा RV विच इज इक्वल टू 4/3 पाय RQ G इन ब्रॅकेट काय मिळालं त्या ठिकाणी रो मायनस काय मिळालं त्या ठिकाणी सिग्मा मिळालेलं आहे. रो मायनस काय मिळालं त्या ठिकाणी सिग्मा मिळालं. आता परत आम्हाला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काढायची. मग व्हेलॉसिटीची टर्म फक्त इथं ठेवूया आणि बाकीच्या सगळ्या टर्म्स राईटला नेऊया आपण आणि रिमेनिंग टर्म आहे त्या काय करूया राईटला घेऊया. हेच काय मिळालं 4 काय घेतलं त्या ठिकाणी 3 पाय RQ G इन ब्रॅकेट काय मिळालं रो मायनस काय मिळालं त्या ठिकाणी सिग्मा अपॉन दिस काय आलं त्या ठिकाणी 6 इनटू काय मिळालं त्या ठिकाणी पाय ईटा आणि काय मिळालं त्या ठिकाणी R. आता इथं कॅन्सल काय काय होते बघूया आपण. दिस पाय कॅन्सल झाले. त्यानंतर काय झालं त्या ठिकाणी 2 2 जा 4 2 3 जा काय झालं त्या ठिकाणी 6 झालं. ह्या आरला दिस 1 R काय झालं कॅन्सल झालं आणि रिमेनिंग टर्म ज्या आहेत त्या काय राहिल्या बघा 2/3 इंटू 3 काय झालं त्या ठिकाणी 9 झालं म्हणजे 2/9 झालं आणि रिमेनिंग टर्म काय त्या ठिकाणी R² आहे. दिस जी आहे इन ब्रॅकेट रो मायनस सिग्मा अपॉन काय आलं त्या ठिकाणी ईटा. म्हणजे आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली फी इज इक्वल टू 2 काय मिळालं 9 R² G इन ब्रॅकेट काय मिळालं रो मायनस सिग्मा अपॉन काय व्हॅल्यू मिळाली त्या ठिकाणी ईटाची व्हॅल्यू आम्हाला मिळालेली आहे. समजा आम्हाला इथे ईटाची व्हॅल्यू काढायची असेल म्हणजे आम्हाला काय मिळालं आता फी इज इक्वल टू 2/9 R² G इन ब्रॅकेट काय मिळालं त्या ठिकाणी रो मायनस सिग्मा अपॉन ईटा. आणि मग मला ह्या ईटाची व्हॅल्यू काढायची असेल तर इथं मी ईटाची व्हॅल्यू पण काढू शकते. इथे ईटाची व्हॅल्यू जर घेतली तर ईटा विच इज इक्वल टू जर घेतलं तर काय होणार आहे बरोबर त्या ठिकाणी हा ईटा जो आहे तो इकडे डिवाइड होता इकडे गेल्यावर काय होणार आहे इंटू होणार. म्हणजे ईटा इज इक्वल टू काय मिळालं मला 2 काय मिळालं त्या ठिकाणी 9 मिळालं R² मिळाला. त्यानंतर काय मिळालं या ठिकाणी
घेतलं आर स्क्वेअर जी इन ब्रॅकेटमध्ये काय मिळालं रो मायनस काय घेतलं सिग्मा अपॉन काय होणार आहे त्या ठिकाणी व्ही होणार म्हणजे दिस इज द व्हॅल्यू फॉर द काय होणार आहे त्या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी दॅट इज द आपल्याला दिस इज द व्हॅल्यू फॉर द कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ फ्लूइड काय मिळालं 2/9 आर स्क्वेअर मिळाला जी इन ब्रॅकेट रो मायनस सिग्मा अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी व्ही म्हणजे विस्कोसिटी मिळालं आणि टर्मिनल वेलॉसिटी जी आहे ती टर्मिनल वेलॉसिटी काय मिळालं टर्मिनल वेलॉसिटी व्ही विच इज इक्वल टू 2/9 आर स्क्वेअर जी इन ब्रॅकेट रो मायनस सिग्मा अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी eta आणि दिस वेलॉसिटी इज नोन एज काय म्हटले आपण त्या ठिकाणी टर्मिनल वेलॉसिटी असं म्हटलेलं आहे आणि ही जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला आपण काय म्हटलं त्या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटीची व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. कन्सिडर अ स्टेडी फ्लो ऑफ ॲन इनकॉम्प्रेसिबल फ्लूइड ॲज शोन इन द काय सांगितले त्या ठिकाणी फिगर. आता तुमच्या पुस्तकामध्ये एक फिगर्स त्या ठिकाणी दाखवलेली आहे. फिगर कशी दाखवलेली आहे तर आपल्याला या ठिकाणी असा एक सेक्शन दाखवलेला आहे. आपण घेतला हा वायडर सेक्शन दाखवला आहे आणि इथं काय दाखवलं आहे त्या ठिकाणी नॅरोअर सेक्शन दाखवलं आहे. आता या ठिकाणी असा एक सेक्शन पुस्तकामध्ये दाखवलेला आहे. फॉर अ स्टेडी फ्लो द वेलॉसिटी ऑफ पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट ॲट अ गिवन पॉईंट बट इट कॅन व्हॅरी फ्रॉम पॉईंट टू पॉईंट. म्हणजे या ठिकाणी वेलॉसिटी जी आहे पार्टिकल रिमेन्स कसे त्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे आणि स्टेडी फ्लोसाठी काय वालेलं आहे ते इट कॅन व्हॅरी फ्रॉम पॉईंट टू काय सांगितले पॉईंट. म्हणजे या ठिकाणी हा एक पॉईंट आपण कन्सिडर केला हा एक पॉईंट आपल्याला दिसतोय आणि हा दुसरा इथंपर्यंत जाईपर्यंत ती काय होणार आहे त्या ठिकाणी व्हॅरी होणार आहे. कन्सिडर अ सेक्शन काय घेतलं आहे त्या ठिकाणी A1 आणि A2. मग तुमच्या पुस्तकामध्ये 2 सेक्शन कन्सिडर केले त्याला आपण नाव त्या ठिकाणी देऊया A1 आणि हा सेक्शन जो आहे तो काय दाखवला आहे त्या ठिकाणी A2 दाखवला. कन्सिडर अ सेक्शन A1 अँड A2 इन द फिगर. सेक्शन A1 हॅज अ लार्जर क्रॉस सेक्शनल एरिया. तुम्ही इथं बघू शकता की A1चा क्रॉस सेक्शनल एरिया कसा आहे त्या ठिकाणी लार्जर आहे दॅन दॅट ऑफ द काय त्या ठिकाणी A2चा आहे. म्हणजे A1 हॅज अ लार्जर क्रॉस सेक्शन एरिया दॅन द सेक्शन काय सांगितलं त्या ठिकाणी A2 आणि म्हणून वेलॉसिटी जो घेतलेली आहे ॲट दिस काय घेतले त्या ठिकाणी टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शनमध्ये लेट काय सांगितलं त्या ठिकाणी F1 बी द काय सांगितलं वेलॉसिटी ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी क्रॉस सेक्शन जो आहे तो A1च्या ठिकाणचे आहे आणि A2 जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे तिथली वेलॉसिटी काय सांगितलं त्या ठिकाणी V2 सांगितलेली आहे. म्हणजे आम्ही काय म्हटलं लेट V1 अँड V2 बी द वेलॉसिटीज ऑफ द फ्लूइड ॲट सेक्शन A1 अँड A2 काय सांगितलं त्या ठिकाणी रिस्पेक्टिवली. दिस इज बिकॉज अ पार्टिकल हॅज टू मूव्ह फास्टर इन द काय सांगितलं त्या ठिकाणी नॅरोअर सेक्शनमध्ये. दिस इज बिकॉज अ पार्टिकल हॅज टू मूव्ह फास्टर इन द नॅरोअर सेक्शन. आता नॅरोअर सेक्शन कुठं दिसतोय तुम्हाला तर या ठिकाणी ॲट द पॉईंट A2 जर घेतला तर ॲट द पॉईंट A2ला हा काय दिसला आपल्याला नॅरोअर सेक्शन दिसला. दिस इज काय घेतला त्या ठिकाणी वायडर सेक्शन आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. in the narrower section to accommodate particles behind it, hence its velocity काय झाली त्या ठिकाणी इन्क्रीजेस. मग काय सांगितलं आहे when a particle enters a wider section म्हणजे जेव्हा पार्टिकल काय होणार आहेत एंटर्स इन काय येणार आहे त्या ठिकाणी वायडर सेक्शन इट स्लोज डाऊन बिकॉज देर इज काय सांगितलं त्या ठिकाणी मोर स्पेस. म्हणजे जेव्हा ते वायडर सेक्शनमध्ये एंटर होणार आहेत त्यावेळी तिथं स्पेस कसं असणार आहे त्या ठिकाणी जास्त असणार आहे आणि जास्त असल्यामुळे ते काय होणार आहे इट स्लोज डाऊन घेतलेलं आहे. बिकॉज द फ्लूइड इज काय सांगितलं त्या ठिकाणी इनकॉम्प्रेसिबल द पार्टिकल्स मूव्ह फास्टर थ्रू द काय सांगितलं त्या ठिकाणी नॅरोअर सेक्शन. म्हणजे हा नॅरोअर सेक्शन आहे त्या नॅरोअर सेक्शनमधनं ते काय होणार आहे त्या ठिकाणी फास्ट मुव्हिंग होणार आहे त्या ठिकाणी. म्हणून वाक्य काय सांगितलं द फ्लूइड इज इनकॉम्प्रेसिबल द पार्टिकल्स मूव्ह फास्टर थ्रू अ नॅरोअर सेक्शन अँड स्लो डाऊन फाईल मुव्हिंग थ्रू द काय सांगितलं त्या ठिकाणी वायडर सेक्शन. म्हणजे नॅरोअर सेक्शन असेल तिथं त्यांची मुवमेंट कशी असणार आहे फास्ट असणार आहे आणि जर तिथं वायडर सेक्शन आला तर त्या वायडर सेक्शनला त्यांची मुवमेंट कशी दिसली आपल्याला त्या ठिकाणी स्लो डाऊन दिसली. इफ द फ्लूइड डज नॉट मूव्ह फास्टर इन अ नॅरो रिजन इट विल बी कॉम्प्रेस्ड टू फिट इन टू द काय सांगितलं त्या ठिकाणी नॅरो स्पेस असं सांगितलेलं आहे. मग आता काय सांगितलं आहे कन्सिडर अ ट्यूब ऑफ फ्लो ॲज शोन इन द फिगर. ऑल द फ्लूइड दॅट पासेस थ्रू द ट्यूब ऑफ फ्लो मस्ट पासेस थ्रू एनी क्रॉस सेक्शन दॅट कट्स द ट्यूब ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी फ्लो. We know that all the fluid is confined to the tube of flow. Fluid cannot leave the tube or enter the काय सांगितलेलं आहे. मग अशा मी सांगितलं होतं एक सेक्शन एरिया ऑफ सेक्शन काय होता A1 होता दुसरा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय घेतला होता त्या ठिकाणी A2 घेतला होता. कन्सिडर अ सेक्शन A1 अँड A2 लोकेटेड ॲट द पॉईंट काय घेतलं त्या ठिकाणी A अँड B काय सांगितलं त्या ठिकाणी रिस्पेक्टिवली ॲज शोन इन द फिगर. आता काय सांगितलं आहे
मॅटर इज नायदर क्रिएटेड नॉर काय सांगितलं त्या ठिकाणी डिस्ट्रॉयड विदिन द ट्यूब एनक्लोज्ड बिटवीन द सेक्शन काय सांगितलं त्या ठिकाणी A1 अँड काय सांगितलं त्या ठिकाणी A2 सांगितलेलं आहे. देअरफॉर द मास ऑफ द फ्लूइड विदिन दिस रिजन इज कसं असणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट. म्हणजे मॅटर इथं नायदर क्रिएटेड नॉर काय होणार आहे त्या ठिकाणी डिस्ट्रॉयड होणार आहे विदिन द ट्यूब एनक्लोज बिटवीन सेक्शन A1 आणि काय सांगितलं A2. त्यामुळे तिथं असणारं मास ऑफ द फ्लूइड आहे ह्या रिजनमधलं ते कसं असणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट असणार आहे ओव्हर टाईम. दॅट मीन्स इफ मास m ऑफ द फ्लूइड एंटर द सेक्शन A1 देन इक्वल टू द मास ऑफ फ्लूइड शुड लिव्ह द सेक्शन काय सांगितलं त्या ठिकाणी A2. म्हणजे आपण इथं घेतलं A1 सेक्शनमध्ये ज्यावेळी तो फ्लूइड एंटर करणार आहे त्यावेळी त्याचं मास ऑफ द फ्लूइड असणार आहे. म्हणजे मास ऑफ द फ्लूइड एंटर्स द सेक्शन A1 देन इक्वल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी मास ऑफ द त्या ठिकाणी सांगितलेलं आहे फ्लूइड शुड लिव्ह द सेक्शन काय सांगितलं त्या ठिकाणी A2. म्हणजे इथून तो काय करणार आहे एंटर करणार आहे A1मधून आणि A2मधून काय होणार आहे तो त्या ठिकाणी लिव्ह आउट त्या ठिकाणी होणार आहे. देन काय सांगितलं आहे त्या ठिकाणी लेट द स्पीड ऑफ द फ्लूइड विच क्रॉसेस द सेक्शन. आता फ्लूइड जे घेतलेलं आहे तो क्रॉसेस सेक्शन कुठला घेतलेला आहे तर इथं दाखवलं आहे तुमच्या पुस्तकात E, F, G आणि काय दाखवलं आहे त्या ठिकाणी H दाखवलं आहे. लेट द स्पीड ऑफ द फ्लूइड विच क्रॉसेस द सेक्शन EFGH ॲट पॉईंट A ॲट टाईम इंटरवल डेल्टा T B काय सांगितलं आहे त्या ठिकाणी P1. म्हणजे इथं आम्हाला स्पीड दिसलं किती दिसलं त्या ठिकाणी V1 त्या ठिकाणी दिसले V1 डेल्टा T इतकं स्पीड त्या ठिकाणी त्याला असणार आहे. दस द व्हॉल्यूम ऑफ द फ्लूइड एंटरिंग द ट्यूब थ्रू द क्रॉस सेक्शन ॲट पॉईंट A. म्हणजे आपला हा क्रॉस सेक्शन ॲट पॉईंट A म्हणजे कुठला आपण A1 घेतला आहे म्हणजे हा पॉईंट A आपण इथं कन्सिडर केलेला आहे. लेट द स्पीड ऑफ द फ्लूइड आपण जे घेतलेलं आहे ॲट पॉईंट काय सांगणार आहे त्या ठिकाणी A जे आहे म्हणजे Aच्या ठिकाणी असणारं जे मास ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द फ्लूइड एंटरिंग द ट्यूब थ्रू द क्रॉस सेक्शन ॲट पॉईंट A किती मिळणार आहे त्या ठिकाणी रो मिळणार आहे. त्या ठिकाणचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन एरिया A1 त्या ठिकाणचं स्पीड V1 त्याला लागणारा कालावधी काय सांगितला त्या ठिकाणी डेल्टा T. म्हणजे व्हॅल्यू काय मिळाली रो A1 V1 डेल्टा T हे कुठं पॉईंटला मिळालं ॲट द पॉईंट काय मिळालं आपल्याला त्या ठिकाणी Aला मिळालं. सिमिलरली लेट द स्पीड ऑफ द फ्लूइड B काय सांगितलं त्या ठिकाणी हा पॉईंट B आहे तिथलं स्पीड किती सांगितलं त्या ठिकाणी V2 सांगितलेलं आहे. V2 ॲट पॉईंट B द फ्लूइड क्रॉसेस द सेक्शन कुठला सेक्शन आहे आता हा दिसतोय आम्हाला हा P Q R आणि काय घेतला त्या ठिकाणी S घेतला. PQRS ऑफ सेक्शन PQRS ऑफ एरिया A2 in time interval delta T the mass of the fluid leaving the tube through the cross section at B जो दाखवलेला आहे म्हणजे इथून ज्यावेळी तो बाहेर पडणार आहे त्यावेळी त्याची व्हॅल्यू किती असणार आहे मास ऑफ फ्लूइडची तर ती व्हॅल्यू तेवढीच असणार आहे. हा रो घेतला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इथला किती आहे त्या ठिकाणी A2 आहे त्यावेळेचं स्पीड किती आहे V2 आणि टाईम किती सांगितले त्या ठिकाणी डेल्टा T. म्हणून व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी रो A2 V2 डेल्टा काय सांगितलं त्या ठिकाणी T सांगितलं. म्हणजे आम्ही काय सांगितलं जेवढं मास ऑफ द फ्लूइड एंटर द सेक्शन कुठला सांगितलं त्या ठिकाणी A असेल देन इक्वल द मास ऑफ द फ्लूइड इन द सेक्शन काय असणार आहे त्या ठिकाणी मास ऑफ फ्लूइड शुड लिव्ह द सेक्शन काय सांगितलं त्या ठिकाणी A2 म्हणजे Bमधनं बाहेर पडताना तेवढंच त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून इथं आपल्याला मास ऑफ द फ्लूइड एंट्रिंग द आपल्याला घेतलेलं आहे ट्यूब ते किती मिळालं रो A1 V1 डेल्टा T आणि ज्या वेळेला B पॉईंटमधनं तो लिव्ह आउट होणार आहे त्यावेळेची व्हॅल्यू काय मिळाली रो A2 V2 आणि काय मिळाली त्या ठिकाणी डेल्टा T आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. ॲज फ्लूइड इज कसं आहे त्या ठिकाणी फ्लूइड आमचं कसं आहे त्या ठिकाणी इनकॉम्प्रेसिबल आहे. म्हणजे ॲज फ्लूइड इज काय सांगितलं त्या ठिकाणी इनकॉम्प्रेसिबल द मास ऑफ द फ्लूइड एंटरिंग द ट्यूब ॲट पॉईंट काय सांगितले A इज द सेम ॲज द मास लिव्हिंग द ट्यूब ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी B सांगितलं. म्हणजे फ्लूइड हे इनकॉम्प्रेसिबल असल्यामुळं मास ऑफ द फ्लूइड एंटरिंग द ट्यूब ॲट पॉईंट A जे आहे तेवढंच काय असणार आहे त्या ठिकाणी सेम ॲज द मास लिव्हिंग द ट्यूब ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी B. म्हणून इथं लिहिलेलं आहे बघा मास ऑफ द फ्लूइड इन सेक्शन काय सांगितलं EFGH विच इज इक्वल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी मास ऑफ द फ्लूइड इन सेक्शन काय सांगितलं त्या ठिकाणी PQRS इतकं त्या ठिकाणी असणारं आहे. म्हणजे आम्ही काय सांगितलं जेवढं मास ऑफ द फ्लूइड इन सेक्शन EFGH आहे विच इज इक्वल टू मास ऑफ द फ्लूइड इन सेक्शन PQRS सांगितलं. मग मास ऑफ द फ्लूइड सांगितलं मग आपल्याला EFGHच्या ठिकाणी व्हॅल्यू जी मिळाली होती ती काय होती रो A1 V1 डेल्टा T विच इज इक्वल टू काय मिळालं रो A2 V2 काय मिळालं होतं त्या ठिकाणी डेल्टा T मिळालं होतं. मग आता काय करणार हा रो काय झाले त्या ठिकाणी कॅन्सल झाले दिस डेल्टा T काय झाले त्या ठिकाणी कॅन्सल झाले आणि मग हे कॅन्सल झाले तर आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली
A1 V1 विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी A2 V2 आणि A1 V1 विच इज इक्वल टू A2 V2 असेल तर आम्ही काय सांगणार आहे त्या ठिकाणी AV इज इक्वल टू काय सांगणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट सांगणार आहे. AV इज द काय सांगितलं त्या ठिकाणी व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी फ्लुइड म्हणजे AV व्हॅल्यू कशाची आली व्हॉल्यूम रेट ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी फ्लो ऑफ अ फ्लुइड आणि म्हणून पुढे सांगितले AV विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी DV अपॉन काय सांगितलं त्या ठिकाणी DT. आता AV म्हणजे काय सांगितलं आहे AV बी द व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी DV अपॉन DT. द क्वांटिटी DV अपॉन DT इज द काय सांगितलं त्या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी फ्लुइड पर युनिट काय सांगितलं त्या ठिकाणी टाईम म्हणजे व्हॉल्यूम ऑफ अ फ्लुइड पर युनिट टाईम पासिंग थ्रू एनी क्रॉस सेक्शन ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी ट्यूब सांगितलेलं आहे ऑफ अ फ्लो. इट इज कॉल्ड ॲज काय नाव दिलं आहे त्याला जे नाव दिलेलं आहे त्याला नाव दिलं आहे व्हॉल्यूम फ्लक्स असं म्हटलेलं आहे. व्हॉल्यूम फ्लक्स म्हणजे काय सांगितलं व्हॉल्यूम ऑफ अ फ्लुइड पर युनिट काय सांगितलं त्या ठिकाणी टाईम पासिंग थ्रू एनी क्रॉस सेक्शन ऑफ द ट्यूब ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी फ्लो विच इज कॉल्ड ॲज अ व्हॉल्यूम फ्लक्स असं म्हटलेलं. आणि म्हणून जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती सिमिलरली सांगितलेलं आहे रो DV अपॉन काय सांगितलं त्या ठिकाणी DT सांगितलेलं आहे रो DV DT विच इज इक्वल टू काय सांगितलं त्यांनी त्या ठिकाणी DM अपॉन काय सांगितलं त्या ठिकाणी DT. आता तुम्ही म्हणणार हा DM अपॉन DT कसा आला तर आपल्याला सगळ्यांना व्हॅल्यू माहिती आहे की रो इज इक्वल टू आपण काय म्हणतो त्या ठिकाणी मास अपॉन काय म्हणतो त्या ठिकाणी व्हॉल्यूम आणि मग जर मासची व्हॅल्यू काढायची असेल तर ती व्हॅल्यू काय मिळणार आहे त्या ठिकाणी रो इंटू व्ही मिळणार आहे. आणि म्हणून इथं आपल्याला जी व्हॅल्यू मिळालेली आहे रो इंटू काय घेतले त्या ठिकाणी DV म्हणजे रो इंटू व्हॉल्यूम जो घेतलेला आहे तो विच इज इक्वल टू काय आला मास आला म्हणून आम्हाला इथं व्हॅल्यू काय मिळाली DM अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी DT असं मिळालं आहे. आणि म्हणून काय सांगितलं सिमिलरली रो DV अपॉन DT विच इज इक्वल टू DM अपॉन DT इज कॉल्ड ॲज काय म्हटलं त्या ठिकाणी मास फ्लक्स असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग आपल्याला जे इक्वेशन मिळालं होतं इक्वेशन काय मिळालं होतं त्या ठिकाणी AV विच इज इक्वल टू काय मिळालं होतं त्या ठिकाणी कॉन्स्टंट त्या ठिकाणी मिळालं होतं आणि AV इज इक्वल टू कॉन्स्टंट मिळालेलं आहे म्हणून इथं दिलेलं आहे इक्वेशन जे आहे 2.40 AV इज इक्वल टू कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज काय म्हटलं त्या ठिकाणी इक्वेशन ऑफ अ कंटिन्युटी इन फ्लुइड डायनॅमिक्स. द कंटिन्युटी इक्वेशन सेज दॅट द व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ an incompressible fluid for a steady flow is the same throughout the काय सांगितलं त्या ठिकाणी फ्लो म्हणजे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी इन फ्लुइड डायनॅमिक्स आपण सांगितलं आणि हे कंटिन्युटी इक्वेशन आम्हाला काय सांगतंय तर व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ अन इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड फॉर अ स्टेडी फ्लो जो आहे तो कसा आहे त्या ठिकाणी सेम आहे थ्रू आउट द काय सांगणार आहे त्या ठिकाणी फ्लोमध्ये सेम असलेला आपण सांगणार आहोत.